नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 5 जून. तर आपण आज बघणार आहे आजच्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आज पाऊस पडणार आहे, कोणत्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे, तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी आपल्याला आज सूर्यदर्शन होणार आहे. त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. आपण बघताय की नाशिक या ठिकाणी एकच्या सुमारास पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये अजून कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण ते पण बघूया. त्र्यंबक, इगतपुरी, राजूर, संगमनेर, सिन्नर, तसेच नाशिक विभाग, तसेच राजूर, जुन्नर, घारगाव, अळकोटी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे. तर त्याचबरोबर जुन्नर आणि इगतपुरी या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. तसेच राजूर, संगमनेर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला भेटणार आहे. तसेच धनु, पालघर, वाडा, कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, खेड, तसंच पुणे विभाग, जेजुरी, तसेच गोरेगाव, बारामती, दौंड, इंदापूर, सातारा, वडूज, चिपळूण या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरीसुद्धा 1च्या सुमारास बघायला भेटू शकतात. तसेच त्याचबरोबर चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कोल्हापूर, सांगली, निपाणी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो. तर काही ठिकाणी आपल्याला वाऱ्याचाही सुद्धा आपला प्रवाह आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो. त्याचबरोबर पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, बार्शी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला चांगल्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे मित्रांनो. तसेच अहिल्यानगर या ठिकाणी, जामखेड, करमाळा, दौंड, तसेच कर्जत, हाडा, श्रीगोंदा, दौंड या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे. तर राळेगाव, खाडा, तसेच जामखेड, कर्जत, करमाळा या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. तसेच जुन्नर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे आणि पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. तसेच श्रीरामपूर, गंगापूर, संभाजीनगरचा काही भाग, पैठण, भगूर, तसेच अंबड, जालना या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे. त्या ठिकाणी थोडंसं सूर्यदर्शन होईल, मात्र पाऊस त्या ठिकाणी कोणताही पडणार नाही 1च्या सुमारास. आपण जर बघितलं की नाशिकच्या उत्तर भागामध्ये निफाड, मनमाड, येवला, तिळवड, तसेच कोपरगाव, वैजापूर, कन्नड या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन होणार आहे, मात्र त्या ठिकाणी पाऊस पडण्याची कोणतेही चिन्ह आपल्याला 1च्या सुमारास दिसत नाही आहे. तसेच सापुतारा, आहवा, तसेच सटाणा, वणी या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे. तर वणी, सापुतारा या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी बघायला पडू शकतो मित्रांनो. तसेच आपण इकडे जर बघितलं तर कोपरगाव, वैजापूर, शिर्डी, जवळके, पुणतांबा, तसेच केलवड या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन होणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला भेटू शकतो मित्रांनो. तसेच कन्नड, चाळीसगाव, जळगाव, धुळे, मालेगाव, मनमाड, परोळा, सिल्लोड, चिखली, खामगाव या ठिकाणी वातावरण मात्र ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी वातावरण हे आपल्याला सूर्यदर्शन देणार आहे, मात्र त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला 1च्या सुमारास पडताना दिसणार नाही आहे. मात्र हे वातावरण किती वाजेपर्यंत कसं असणार आहे आपण ते पण बघणार आहोत. आपण बघतोय की सुमारे 3-4च्या सुमारास वातावरणामध्ये कोणता बदल होतो तर बघूया आपण. तर नाशिकला जसे 1च्या सुमारास कोणतेही पावसाचं चिन्ह नव्हतं, मात्र ते 4 नंतर वातावरणात चेंज होऊन नाशिक, इगतपुरी, वाडा, कल्याण, डोंबिवली, जुन्नर, खेड, तसेच अहिल्यानगर, श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड, नाशिक या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. तसेच पुणे भागामध्ये पुणे, जेजुरी, दौंड, बारामती, इंदापूर, करमाळा, तसेच सातारा, वडूज या ठिकाणी वातावरण ढगाळ असून त्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पंढरपूर, सोलापूर, तसेच सांगोला या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असून त्या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो 4च्या सुमारामध्ये. तसेच मोहाल, सोलापूर, वैराग, तुळजापूर, तसेच उस्मानाबाद, कुरडवाडी, तसेच परंडा, बार्शी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असून त्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. तर आपण बघितलं की संध्याकाळचे 4 वाजेपर्यंत नंतर रात्री 9-10च्या सुमारास पुन्हा वातावरण चेंज होऊन पूर्ण वातावरण ढगाळ होणार आहे. मात्र कोणत्याही ठिकाणी आपल्याला रात्रीच्या सुमारास पाऊस पडताना दिसणार नाही आहे असा अंदाज आपण सांगतो आहे मित्रांनो. तसेच पुणे, मुंबई, दापोली, सातारा, रत्नागिरी, सांगली, अकोला, सोलापूर, लातूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, नाशिक, बीड, लातूर, नांदेड, अकोला, लोणार, पुसद, आदिलाबाद, बिदर, कलबुर्गी,
अकलूज या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, मात्र त्या ठिकाणी कोणत्याही रात्रीच्या सुमारास पाऊस पडणार आहे याची नोंद घ्यावी मित्रांनो. पुढच्या 6 जूनचा अपडेट घेण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा येणार आहोत. त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.